मंचरमधील दर्ग्याखाली भुयार वादावरनं पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दोन्ही समाजाच्या प्रतिनिधी समवेत बैठकीमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी दोन्ही समाजाचं समाधान करणारा तोडगा काढलाय। यामुळे मंचरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी आता मदत होणार आहे। सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। मंचरमध्ये दर्ग्याखालील भुयार संदर्भातली महत्त्वाची बातमी समोर आली आहे। त्यामुळे मंचरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी मदत होणार आहे। जितेंद्र हुड्डी यांनी तोडगा काढलेला आहे। हिंदू समाजाच्या मागणीनुसार या भुयाराचं पुरातत्व विभागामार्फत सर्वेक्षण करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये घेतलाय। तर दर्ग्याचा ढाचा कोसळू नये म्हणून दर्ग्याला 2 सपोर्ट पिलर उभारण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये घेतलाय। या दोन्ही निर्णयाला हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी मान्यता दिली असून पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणाचा अहवाल आम्ही मान्य करू असं आश्वासन देखील दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी दिलंय। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। मंचरमधील दर्ग्याखाली जे भुयार सापडलं होतं त्या संदर्भातली महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। भुयाराचं पुरातत्व विभागातर्फे सर्वेक्षण होणार आहे। वास्तूचं भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण होणार आहे आणि सध्याच ती जी जागा आहे, जी वास्तू आहे ती मोडकळीस किंवा पडण्यासारखी झाली। तर जिल्हाधिकारी साहेबांनी सीओना सांगितलं की सध्या ते 2 खांब उभे करून तिथे ती वास्तू ढासळू नये असं नियोजन करावं। हिंदू समाजाने आणि मुस्लिम समाजाने दोघांनी ही गोष्ट मान्य केली आणि त्यानंतरच साहेबांनी तसा निर्णय दिला। काही समाजकंटक आहेत, त्यांनी तशी परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न केला होता, पण पोलीस प्रशासनानं फार संयमानं आणि हिंदू समाजानं फार संयमाने या सगळ्या गोष्टी हाताळल्या। कलेक्टर साहेबांनी दोघांची बाजू ऐकून घेतली आणि त्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या आणि ते जे सूचना त्यांनी केल्या त्या सूचना आम्हाला मान्य आहेत। आणि आम्ही पण सांगितली ही बाब का सर तुम्ही एकदाचा हा निर्णय तुम्ही करून घ्या, म्हणजे वारंवार गावामध्ये त्याचे दुष्परिणाम नको व्हायला। गाव आमचं शांतताप्रिय गाव आहे, आम्ही सगळे एकोप्याने राहतो, आम्ही हिंदू मुस्लिम आमच्यामध्ये कधी मतभेद होत नाहीत। क्षुल्लक कारणावरून आमच्यामध्ये मतभेद नको आणि ते भविष्यात आम्ही ते मतभेद होऊ देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।